हॅलो. तर बुर्दूर टीमला 2 रनची पेनल्टी असेल, हे लक्षात ठेवा. तुम्ही आजच्या दिवसातील तिसरा सामना पाहतो. एका बाजूला ऐरा 11 बुर्दुल यांच्या विपक्ष संगम 11 नेतलस हा संघ या स्पर्धेसाठी आजच्या दिवसाला बघता पाहतो. ऑफिशियल पंच पाहतो आपण दीपक चौधरी सर काटई, तसेच रघु मेहता सर नावडे. तर बुर्दुल टीमने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. सांगितलं नितल्यास टीमला बॅटिंगसाठी. संगम 11 नेतल्यास टीमची ओपनिंग जोडी, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. राहुल काटे स्ट्राईक एंडला फलंदाज आणि साहिल दरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती पहिला ओव्हर फेकण्यासाठी सज्ज असेल भूषण पाटील. अगदी कमी वयामध्ये या खेळाडूंनी मात्र या टीम मध्ये आपलं चांगलं नाव कोरलंय. फुल रनअप, रफ्तार का सौदागर, चांगली गोलंदाजी, चांगली बॅटिंग देखील करता आपल्या टीमसाठी हा भूषण. अगदी पाहिलं तर किमान 17 ते 18 वर्ष असेल. पहिला बॉल पुश केलाय, पुश करो खुश रहो. पहिल्या बॉलवरती सिंगल सुरुवात केली श्री गणेशा एका धावेने. बॅटर पाहतो आपण राहुल काटे यांनी स्ट्राईक रोटेट केली. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळेल तुम्हाला साहिल दरे. पहिल्याच बॉलवरती स्ट्राईक रोटेट झाली आहे. गोलंदाज पाहतो अगदी वेगवान गोलंदाज भूषण पाटील, रफ्तार का सौदागर, भरपूर रनअप भूषण पाटील. पुढचा बॉल इथं मात्र खोदून काढलाय, गॅप भरपूर मोठा आहे. बॉल जाईल का, परंतु फिल्डर पोहोचले तोपर्यंत सेकंड रन कंप्लीट केली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावेने मात्र धावफलक पुढे जात असताना पाहायला मिळेल. 3 धावा धावफलकावरती. निर्विका 11 नितलस संघ पाहतो आपण या नावाने केलतं आज या मैदानावरती. स्ट्राईकला फलंदाज साहिल दरे. पुढचा बॉल भूषणचा उलटास बॉल, घुटना टेक, तमाशा देख, बॉलला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हरी, पंचांचा इशारा, हा येतोय षटकार. फलंदाज साहिल दरेच्या बॅट मधून. काही फटका पाहिला आपण स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं मात्र चेंडूला पाठवला 6 धावांसाठी. 6 धावेने मात्र धावफलक पुढे गेले. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील. टोटल 9 धावा. भूषणचा पुढचा बॉल इथं मात्र अगदी ब्लॉकर मध्ये चेंडू होता. चेंडूला हलक्या हाताने मात्र पुश केला. धाव मिळत नाही या बॉलवरती. षटकारानंतर सन्मान केलं मात्र बॅटर पाहतो आपण साहिल दरेने. चांगली सुरुवात पाहायला मिळते, दमदार सुरुवात पाहायला मिळते साहिल दरेची. आतापर्यंत 4 बॉल फेकलेत भूषण पाटीलने. 9 धावा खर्च केले आपल्या टीमसाठी. 2 चेंडू अजूनही फेकायचे आहेत. त्यामध्ये साहिल दरेचा एक दमदार षटकार पाहिला आपण. साहिल दरे खेळतो 3 बॉलवरती 8 धावा आणि राहुल काटे 1 बॉलवरती 1 धाव. पुढचा बॉल भूषण पाटीलचा. इथं मात्र वेगवान चेंडू होता, भन्नाट वेगावरती फलंदाज झाला पूर्णपणे बीट. इथे डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. एक षटकार वगळला तर खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे या पहिल्या ओव्हर मध्ये. पहिल्या बॉलवरती सिंगल, सेकंड बॉलवरती 2 धावा, तिसऱ्या बॉलवरती षटकार लगवल्यानंतर मात्र काय कमबॅक पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट फेकले गेले. आता मात्र शेवटचा बॉल शिल्लक असतील. 9 धावा खर्च केल्या पहिल्या 5 बॉल मध्ये. अंतिम बॉल असेल पहिल्या ओव्हरचा. गोलंदाज पाहतो आपण भूषण पाटीलला. इथं मात्र हा बॉल देखील भन्नाट वेग आणि पहिल्या ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हर नंतर टीमची टोटल पाहायला मिळतं आपण बिनगडी बाद 9 धावा. लक्षात ठेवा दोन्ही टीम
पहिली मॅच जो विनर झालाय तो म्हणजे जय हनुमान साई क्रिकेट संघ सिद्धी करवले. त्याच्या अगेन्स्ट यामधून जो संघ जिंकणार त्या संघाचा सामना लागणार आहे. कारण की आपण थोडासा वेगळा केला होता, संघ इथे उपस्थित नव्हता, त्यामुळे तो संघ या संघाशी खेळणार आहे. जय हनुमान साई सिद्धी करवले त्या समोर यातून जो संघ जिंकेल त्या संघाशी मात्र दुसऱ्या फेरीतील सामना होईल. सेकंड ओव्हर साठी गोल आलाय. सुधीर पाटीलचा इथशा फलंदाज पाहायला मिळेल तुम्हाला सेकंड ओव्हर साठी. पहिल्या ओव्हर मध्ये पाहिले आपण 9 धावा बिनगडी बाद 9. भूषण पाटीलचा ओव्हर खूप चांगली गोलंदाजी पाहिली, एक षटकार लगावल्यानंतर देखील कमबॅक चांगलं पाहायला मिळालं. सेकंड ओव्हर पहिला बॉल हाफ ट्रॅकरचा बॉल कट केलाय, इनफिल्डच्या वरून बॉल जातो, गोलीच्या वेगाने बॉल दन 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 कर चेंडू सीमा पार, हा येतो चौकार. आणि चौकाराच्या मदतीने मात्र धावफलक पुढे जात असताना 13 धावा धावफलकावरती, 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बॅटर पाहतो आपण राहुल काटे. फटका चांगला आहे, फटका चांगला आणि बॉल जाईल आउट ऑफ द पार. स्टँड अँड डिलिव्हरी वाईडिश लॉंग आउटच्या डोक्यावरील दमदार षटकार राहुल काटेच्या बॅट मधून. चौकार नंतर येतोय षटकार. तर इथं मात्र काय टीम कॅप्टन खेळतं राहुल काटे, टीमचा कॅप्टन आहे आणि कॅप्टनचे बॅटिंग पाहायला मिळते. चौकार लगावल्यानंतर लगेच षटकार ठोकलाय. ओव्हरची सुरुवात चौकाराने केली, सेकंड बॉलवरती षटकार लगावला. टीमला पुढे घेऊन जात असताना 19 धावा धावफलकावरती. गोलंदाज पाहतो आपण सुधीर पाटील, याच्यावरती हल्ला बोल केला जातो आणि इथं मात्र तोडफोड फलंदाजी पाहायला मिळते राहुल काटे या बॅटरची. चांगली फलंदाजी 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतं. पहिला षटक भूषण पाटीलने हाताळला, पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र सेकंड ओव्हरसाठी सुधीर पाटील आला, पहिल्या बॉलवरती चौकार लगावला. त्यानंतर सेकंड बॉलवरती लगेच षटकार, 2 बॉलमध्ये 10 धावा खर्च करतो गोलंदाज सुधीर पाटील. पाहूया पुढचा बॉल, समोर राहुल काटे असेल. ऑफ ट्रॅकरचा बॉल आता फक्त हलक्या हाताने पॉइंटला खेळला. इथं मात्र थ्रो खराब होती, कदाचित बॅटरला लागली असती, कदाचित दुखापत देखील झाली असती. फलंदाज होता साहिल धरे. सिंगल कंप्लीट झाली, सिंगलच्या मदतीने मात्र स्कोर कार्ड पुढे जात असताना 20 धावा धावफलकावरती, 20 धावा धावफलकावरती. सलामीची जोडी, ओपनिंग जोडी, चांगली दमदार सुरुवात आपल्या टीमसाठी करीत असताना मात्र नितलस टीम पाहतो आपण बॅटिंग करत असताना. पहिला इनिंगचा खेळ, गोलंदाज पाहतो आपण सुधीर पाटीलला. पुढचा बॉल, समोर साहिल दरे. इथं मात्र अराउंड कार्पेट केलून काढलाय, बॉल गेलाय वाडिश लॉंगाऊनला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते तिथे. सिंगल कंप्लीट झाली, पुन्हा एकदा सिंगलने मात्र स्कोर कार्ड पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती, 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. 21, 21 धावा. पुन्हा एकदा राहुल काटे आलाय स्ट्राईक एंडला. त्या बॅटमधून या ओव्हरमध्ये आपण चौकार पाहिला, षटकार पाहिला. तोच फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला, फलंदाज सुधीर. इथं मात्र पुन्हा एकदा मोठा फटका डॉन फिल्डरच्या अगदी मधून भेदून काढलाय. पंचांचा इशारा हा येतो या ओव्हरचा दुसरा षटकार राहुल काटेच्या बॅट मधून. नक्कीच निर्विका 11 नितलस टीम खेळतो आणि या ओव्हर मध्ये राहुल काटेची त्या बॅटिंग पाहायला मिळते. या ओव्हर मध्ये त्याच्या 2 षटकार पाहिला, 1 चौकार पाहिला. रिप्ले पहा आपण, रिप्ले मध्ये जबरदस्त फलंदाजी राहुल काटेची. इथं मात्र टार्गेट केलंय सुधीरला, कट केलाय, फिल्डर होता भेदून काढलाय. ज्याप्रमाणे मात्र सुईतून धागा काढायचा तसा मात्र बॉलला पाठवलाय. बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, हा येतो पुन्हा एकदा राहुल काटेच्या बॅट मधून. हा या ओव्हरचा दुसरा चौकार आणि 2 ओव्हरची खेळ झाला समाप्त. 2 ओव्हरच्या षटकानंतर टोटल 31 धावा, 31.
महागडं षटक पाहिलं आपण. पहिल्या ओव्हरचा विचार केला, भूषण पाटीलने फेकलं होतं, 9 धावा खर्च केल्या होत्या, एक षटकार लगावला होता, तरी देखील कमबॅक केलं होतं. त्यानंतर मात्र सुधीर पाटीलचं हे महागडं षटक पाहायला मिळतं. 22 धावा खर्च केल्या ओव्हरमध्ये आणि 2 ओव्हरमध्ये पाहतो आपण तर 31 धावा धावफलकावरती लागले गेले आहेत. अजूनही जर पाहिलं तर जमेची बाजू नितलस टेमची, कारण की एकही फलंदाज बाद झाला नाही. सलामीची जोडी राहुल काटे आणि साहिल दरे ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. पॉवर प्ले मध्ये चांगली फलंदाजी केली, पॉवरफुल फलंदाजी, खास करून राहुल काटे टीम कॅप्टन, आणि टीम कॅप्टन आपल्या टीमसाठी खूप चांगली बॅटिंग केली. फलंदाज तयार, भूषण पाटील सेकंड स्पेल, पहिलाच बॉल हलक्या हाताने केलाचा होता, परंतु भन्नाट वेग होता. चेंडू बॅटचा बिलकुल संपर्क नाहीये, सरळ पडल्यानंतर मात्र डीप राहिला आणि विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. डॉट बॉलची समाप्ती होतं पहिल्याच बॉलवरती. काय रनअप आहे, काय लेन लाईन टप्पा, खूप सर्व चांगलं पाहायला मिळते. भूषण पाटीलचं अगदी कमी वयामध्ये या खेळाडूने मात्र या संघामध्ये निवड झाली का, तर का सर्व काही त्याचं काय पाहायला गेलं तर बॅटिंग देखील खूप चांगला करतो. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग सर्व गोष्टी आपल्याला चांगल्या पाहायला मिळतात. पुढचा बॉल समोर साहिल दरे, फुल टॉस बॉल, इथं मात्र फास्ट विकेट डावून पहिला चेक केला जाईल, नो बॉल चेक केला जाईल, हाईट फ्रॅक्चर चेक केलं जाईल. त्यानंतर मात्र काय डिसिजन असेल ते आम्ही कळवू. 12वा खेळाडू आणि तिसरं पंचासाठी यायचा आपल्याला चेक केला जाईल. अनुज मडवी, हेमंत पाटील, या पटापट या तुम्ही. नक्कीच चेक केलं जाईल. त्यानंतर मात्र काय डिसिजन हे तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. योग्य तर बघितलं गेला तर फेल डिलिव्हरी आहे, फलंदाज बाद होईल. फलंदाज बाद, फर्स्ट विकेट डाऊन. साहिल दरे परतावा लागेल आपल्याला. पहिला विकेटचा पतन 31 धावसंख्येवरती. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. भन्नाट फेक आहे यावेळेस, मात्र लो फुलटॉस बॉल होता परंतु वेग भन्नाट होता. पहिला बॉल डॉट फेकला, सेकंड बॉलवरती विकेट मिळवली. अजून या ओव्हरचे 4 बॉल शिल्लक आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या परंतु विकेट पहिल्या ओव्हरमध्ये मिळाली नव्हती, परंतु गरज होती ब्रेक थ्रोची आणि ती मात्र मिळवून दिली आपल्या टीमसाठी. तो सलामीला आला होता साहिल दरे, याची विकेट मिळवली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अतुल काटे आलाय. तो बॅटर मैदानाच्या आतमध्ये 31 वरती 1-1 अशी परिस्थिती सध्याच्या घडीला पाहायला मिळते. निर्विका 11 नितलस टीमची. पुढचा बॉल भूषणचा, इथं मात्र हा चेंडू अगदी खोदून काढलाय. और पीस बॉलवर सेकंड साठी प्रयत्न केला आणि सेकंड देखील कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. काय चलाकी, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. दोन बॅटर मध्ये अगदी तालमील खूप चांगला पाहायला मिळाला. सेकंडचा कॉल केला आणि लगेच सेकंड रन कंप्लीट केली. 2 धावेने मात्र धावफलक पुढे जातात. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतं. स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळते आपण अतुल काटे आणि राहुल काटे असे काटे बंधू पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल भूषणचा, इथं पुन्हा एकदा व्हाईट यॉर्कर वारंवार चेंडू फेकण्याचा प्रयत्न आणि खोदून काढला होता परंतु फटक्यामध्ये जोर नव्हता. सिंगल कंप्लीट झाली. आता मात्र राहुल काटे असेल स्ट्रायकनला. या राहुल काटेने सेकंड ओव्हरवरती मात्र सुधीर पाटीलच्या विरोधात चांगली बॅटिंग केली आहे. तो बॅटर आता या ओव्हरमध्ये भूषणच्या विरोधात पाहायला मिळेल. भूषण पाटीलचा अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. पाहूया 2 बॉलवरती एखादा मोठा फटका राहुल काटेच्या बॅटमधून येईल का. रिव्हर्सचा प्रयत्न आणि आहे डॉट बॉल. खूप चांगली गोलंदाजी, कारण की भन्नाट वेग आहे आणि तुम्हाला तुमच्याकडे रिव्हर्ससाठी तेवढा वेळ मिळत नाहीये.
आणि तो बॉल पडल्यानंतर मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातो. स्लो गतीचा बॉल जर असला तर नक्कीच तुम्ही रिव्हर्स शॉट चांगल्या पद्धतीने खेळू शकाल, परंतु भन्नाट वेगवान गोलंदाज समोर तेवढा वेळ मिळत नाही आणि आलाय डॉट बॉल. सेकंड ओव्हरचा आता मात्र अंतिम बॉल असेल भूषण पाटीलचा, समोर राहुल काटे. 34 धावा. पहा, सिंगल घेण्याचा प्रयत्न होता, स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु शेवटचा बॉल देखील डॉट. आणि या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 2 ओव्हरमध्ये पाहतो आपण 12 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट मिळवली. खूप चांगली गोलंदाजी राहिली भूषण पाटील या गोलंदाजाची. आणि 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. 3 षटकाच्या आकडे धावसंख्या धावफलकावरती पाहतो आपण 34 धावा. 34 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या भूषण पाटीलने. सेकंड ओव्हरमध्ये सुधीर पाटील आला, 22 धावा खर्च केल्या. असं वाटलं होतं की आता धावामध्ये भरपूर बनवतील नितलस टीम, परंतु पुन्हा एकदा आपला सेकंड स्पेल फेकण्यासाठी भूषण पाटील आला. त्यांनी पुन्हा एकदा थांबवलं बॅटरला. फक्त धावा खर्च केल्या सेकंड स्पेल मध्ये 3. विचार केला तर 2 ओव्हरमध्ये फक्त 12 धावा खर्च केल्यात भूषण पाटील या गोलंदाजांनी. टोटलचा विचार केला तर 3 ओव्हरमध्ये 34 धावा धावफलकावरती पाहतो आपण 1 विकेटच्या मोबदल्यात. आता जोडी मैदानावरती राहुल काटे आणि अतुल काटे या जोडीला मात्र जे 2 षटक आहे 2 षटकावरती तुम्हाला तोडफोड फलंदाजी करावी लागेल. एका बाजूला पाहतो आपण आयरा 11 बुरदुल संघ आणि त्याच्या अगेन्स्ट एरविका 11 नितलस संघ असा सामना रंगताना पाहतो आपण. यातून जो संघ विजयी होईल तो संघ मात्र जय हनुमान साई सिद्धी करवले या संघाशी फाईट करेल. आदर्श घरात आदर्श पाटील आलाय गोलंदाजीसाठी. कमी गतीचा बॉल होता, ऑरपिच चेंडू होता, बॅटरला देखील समजला नव्हता, परंतु पायच्या स्वरूपामध्ये सिंगल मिळाली. पायच टीमला गरज असते धावा कशा का नाही येऊत, परंतु धावा येण्याची गरज असते. स्ट्राईक रोटेट झाली, मात्र या स्ट्राईक साठी तडफडत होता राहुल काटे. शेवटच्या बॉलवरती सिंगल करण्याचा प्रयत्न करीत होता, परंतु आला होता डॉट बॉल, स्ट्राईक मिळाली. इथे देखील मात्र फसवा चेंडू, स्लोअर गतीचा चेंडू, फसवा चेंडू. राहुल काटे देखील बीट होतो, धाव मिळत नाहीये. पहिल्या बॉलवरती बायच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली, सेकंड बॉलवरती मात्र धावच चेंडू आणि बॅटचा बिलकुल संपर्क नाहीये. तर डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या पाहतो आपण 35 धावा धावफलकावरती. अजून बॅटर लाईन बॅटिंग लाईन भरपूर मोठी असेल नितलास टीमची, परंतु इथंशे राहुल काटे काय करतो. सेकंड ओव्हर चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. इथं मात्र चांगला फटका हुक केलाय, बॉल जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आहे. येतोय चौकार राहुल काटेच्या बॅट मधून. तर नक्कीच आपण ही स्पर्धा पाहतो. या स्पर्धेसाठी आजच्या दिवसाचं बघितलं गेलं तर सचिन गावण यांच्याकडून जेवणाची 4 दिवस सुविधा देण्यात आली आहे. खूप खूप आभार असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. सलग 4 दिवस जेवणाची सोय केली आहे. फटका चांगला होता, चौकार आलाय राहुल काटेच्या बॅट मधून. टोटलचा विचार केला 39-39, लॉस्ट फॉर 1 विकेट. पुन्हा एकदा रिवर्स करण्याचा प्रयत्न होता, परंतु नाहीये. इथे देखील थांबवलंय. गोलंदाजी चांगली राहिली आहे, चौकार आला तर काय हरकत नाहीये, परंतु गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते. गोलंदाज पाहतो आपण आदर्श पाटील. पहिला बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल मिळाली, सेकंड बॉल डॉट आला, तिसऱ्या बॉलवरती चौकार लगवला, त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल आली. इथं मोठा फटका पाहण्याचा प्रयत्न होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असफल ठरतो. काय गोलंदाजी पाहायला मिळते आदर्श पाटील या बॉलरची देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. थांबवले पुन्हा एकदा. षटक क्रमांक 4 पाहतो आपण आणि आदर्श पाटील हा गोलंदाजी करताना पाहायला मिळते. समोर फलंदाज फुल टॉस खोदून काढलाय, फिल्डर नाहीये, बॉल जाईल. 1 बाउंस चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी पंचांचा इशारा येतो. हा चौकार. तर 4 षटकांचा खेळ झाला समाप्त. 4 षटकाच्या आखरी धावसंख्या जाऊन पोहोचली
डबल 4 44 धावा 44 लॉस्ट फॉर 1 विकेट. 4 ओव्हरच्या नंतर राहुल काटे खेळतो 26 धावावरती 11 चेंडूचा खेळ केला आणि 5 चेंडूमध्ये 7 धावा बनवल्यात अतुल काटे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खूप चांगली स्पर्धा पाहतो मैदानामध्ये. चांगला असता मंडप सुविधा ग्राउंड पाहिलं तर अगदी एका क्षणी मात्र प्रेमात पडावं असं ग्राउंड पाहतो आपण. चारी भोवती प्रेक्षकांसाठी जर बघितलं गेला तर अगदी सावली मैदान म्हटलं तर हरकत नाहीये. गणेश पाटील यांचं खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 44 धावा धावफलकावरती. डबल 4 पाहतो आपण स्कोर वरती. राहुल काटे स्ट्रायकरला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. गोलंदाज पाहायला मिळेल प्रतीक. अंतिम ओव्हर असेल पहिल्या सत्रातील अंतिम ओव्हर. इथं मात्र बॉल हवेत आहे. बॉल उडाला. बॉल हवेत आहे. आणखी एक विकेटचं पतन. राहुल काटे बॅक टू द पवेलियन. खूप चांगला झेल पकडला गेला. राहुल काटेची विकेट मिळवली. गोलंदाज पाहिला तर आपण प्रतीक कोपरकर जसा गोलंदाजासाठी आला होता पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली. राहुल काटेची विकेट महत्वाची होती आणि या ओव्हरमध्ये जर राहुल काटे जर राहिला असता तर तोडफोड फलंदाजी पाहायला मिळाली असती. आणि अंतिम ओव्हर होता. अंतिम ओव्हरमध्ये आपण बघितलं गेलं तर हाणामारीचं षटक असते आणि हाणामारीच्या षटकामध्ये तो पहिल्याच बॉलवरती आऊट झाला. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. आपण 5वा जेव्हा गोलंदाज पाहतो त्याच्याकडे तेवढा अनुभव नसते. एक नौका गोलंदाज असते टीम मध्ये आणि त्याच्या विरोधात भरपूर धावा बनवण्याचा मानस असते. परंतु राहुल काटेची विकेट पहिल्याच बॉलवरती संपादन करतो गोलंदाज प्रतीक कोपरकर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय ओमकार पाटील. ओमकारचा फटका जबरदस्त फटका पाहायला मिळतो फिल्डर डीप मध्ये. कोणती चुकी करत नाहीये. सेकंड बॉलवरती सेकंड विकेट संपादन करतो गोलंदाज पाहतो आपण प्रतीक कोपरकर. ऑन द हॅट्रिक वरती असेल गोलंदाज. 5वं षटक फेकण्यासाठी आला गोलंदाज. असं वाटलं आता बॅटर माता याच्यावरती हवी होतील. मोठे फटके पाहायला मिळतील परंतु गोलंदाज हवी ठरलाय. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 विकेट मिळवल्या. ऑन द हॅट्रिक वरती असेल. या स्पर्धेची आपण हॅट्रिक पाहिली तर विशाल मडवी धरणा गावचा हा खेळाडूने हॅट्रिक नोंदवली आहे. परंतु दुसरी हॅट्रिक होईल का पाहूया प्रतीक कोपरकरच्या नावावरती. स्कोर कार्ड पाहतो आपण 44 वरती 3 थांबला गेलाय. 4 ओव्हर नंतर पाहिला होता आपण 44 44 धावा. परंतु 5वं जसं षटक सुरुवात झाली तसं मात्र विकेटचं पतन सुरुवात झाली आहे. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 विकेट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणाल भोईर. पाहूया कुणाल काय करतो आपल्या टीमसाठी. 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 मध्ये जरी 6 बनवल्या तर 50 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. परंतु इथं मात्र ऑन द हॅट्रिक वरती फटका चांगला आहे परंतु फिल्डर डीप मध्ये वाईडिश लॉंग ऑनला सिंगल कंप्लीट झाली. या बॉलवरती स्ट्राईक विकेट झाली आहे. 45 धावा धावफलकावरती 45 लॉस्ट फॉर 3 विकेट. 5वं षटक मैदानाच्या हातमध्ये पाहायला मिळते. प्रतीक कोपरकर गोलंदाजी करते. खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 1 धाव खर्च केली आहे आणि 2 महत्वाचे विकेट मिळवले आपल्या टीमसाठी. 4था बॉल फेकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज असेल या ओव्हरचा. समोर अतुल काटे. फटका चांगला आहे. बॉल हवेत आहे परंतु फिल्डर डीप मध्ये बॉल खाली येतो आणि या ओव्हरचा 3रा विकेट. सुधीर पाटील पहा ऑन द हॅट्रिक वरती होता त्यावेळी ते सिंगल मिळाली संधी होती परंतु 4थ्या बॉलवरती पुन्हा एकदा विकेट मिळवली आपल्या टीमसाठी. काही हरकत नाहीये. या ओव्हरमध्ये त्यांनी 3 विकेट मिळवून दिलेले आपल्या टीमसाठी. 4 बॉल आतापर्यंत फेकले. 4 बॉलमध्ये 1च धाव खर्च केली आहे आणि 3 विकेट मिळवून दिली आहे. जे षटक असते हाणामारीचं षटक असते ज्या षटकामध्ये धावा बनवल्या गेली जातात त्या ओव्हरमध्ये धावा थांबवण्याचा प्रयत्न केला आणि विकेट मिळवून दिले. याचं कारण पहिल्याच बॉलवरती राहुल काटेची विकेट आणि तिथून मात्र धावा थांबवण्याचा काम केला. धावांचा विचार केला. 45 धावा धावफलकावरती. आता मात्र 2 चेंडू शिल्लक असतील पहिल्या सत्रातील. या 2 चेंडू टार्गेट सेट कितीपर्यंत होईल. 50-11 पुढे जाईल का ना जाईल हा प्रश्नचिन्ह पडला असेल प्रेक्षक वर्गाला देखील. आजच्या दिवसामध्ये आपल्याला जास्ती मोठी धावसंख्या पाहायला मिळाली नाहीये पहिल्या सत्रामध्ये.
अपट्रॅकरचा बॉल होता, पंचाने वाईट दर्शवलाय. चला रिव्ह्यू घेतलाय फिल्डिंग डिपार्टमेंट, रिव्ह्यू घेतला काय हरकत नाही, चेक केलं जाईल. अनुज मडवी कारण रिव्ह्यू आहे दोन्ही टीमसाठी, रिव्ह्यूचा उपयोग करू घेणारच हरकत नाहीये. पंचांच्या विरोधात वाईट आहे, वाईट. पंचांचा अगदी योग्य डिसिजन होता, रिव्ह्यू गमावला येते देखील. वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त रन मिळेल, स्कोर कार्ड पुढे जाईल. 46 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 46 लॉस फॉर विकेट. पुढचा बॉल इथं मात्र पटका चांगला आहे, फिल्डर हा आहे परंतु फिल्डरच्या अवाकाच्या बाहेर बॉल जाईल आउट ऑफ द पार. स्टँड अँड डिलिव्हरी हा येतोय षटकार आणि षटकारांना मात्र 50+ धावा पाहायला मिळतील. टोटल 52 धावा पाहायला मिळतील. 52. आता मात्र एक चेंडू शिल्लक असतील पहिल्या सत्रातील. 52 धावा धावफलकावरती टार्गेट सेट करणारा बॉल असेल. पाहूया किती धावांचा आकडा असेल अंतिम बॉलवरती आणि त्या बॉलवरती टार्गेट किती सेट केलं जाईल. त्यासाठी करवळे टीम आपल्याला यायचंय टॉस साठी. करवळे टीम कॅप्टन यायचं आपल्याला, लगेच यायचंय. इथे देखील फटका चांगला आहे, वाईडिस सेकंडसाठी कॉल परंतु थ्रो खराब, थ्रो खराब. तिसरीचा प्रयत्न होईल का आणि फलंदाज बाद झाला. 2 रन मात्र कंप्लीट झाल्या. 54 धावा धावफलकावरती 55 धावांचं लक्ष असेल तर बुर्दुल टीमला 2 धावांची पॅनल्टी आहे, म्हणजे 53 धावा. सत्तावन्न धावांचं लक्ष असेल, म्हणजे 54 मध्ये 2 धावा ऍड केले जातील. 56 आणि 57 धावांचं लक्ष असेल ते म्हणजेच आयरा 11 बुर्दुल टीम साठी खूप चांगली मॅच होईल. प्रेक्षक अगदी घर बसल्या देखील भरपूर प्रेक्षक पाहत असतील हे सामना. खूप चांगली स्पर्धा. अनेक प्रेक्षक वर्ग जे कामधंद्यावरच असतात ते देखील मोबाईलवरती या स्पर्धेचा आनंद घेत असतात. तर प्रेक्षक वर्ग तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. सेकंड सत्रामध्ये आमचे सोबत जोडले जातील, त्यांचा आवाज ऐकायला मिळेल तुम्हाला. बुलंद आवाज दैसरगावचा सौरभ पाटील याचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल सेकंड सत्रामध्ये.
थँक्यू सो मच मोहनजी पाटील सरांचा आवाज ऐकला. नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय. ओम साई 11 तलोजा मजकूर ची हे ऐतिहासिक क्रीडा नगरी आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं आणि मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू. जाऊयात जिथे उत्तरार्धामध्ये लक्ष पार करायचं 57 धावेचं आणि गाडी जोडी मैदानामध्ये महेश पाटील आणि त्या जोडीला सुधीर पाटील, पाटील बंधू मैदानामध्ये तुम्ही पाहता सुधीर आणि महेशला. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झाला. पहिल्या षटकामध्ये अतुल काठेचा वापर केलाय. निर्विका 11 नितलास या नावानं संघ उतरलाय. त्यांना फाईट करते आयरा 11 बुर्दुल. दोन टीम एकमेकांसमोर. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच तुम्ही एन्जॉय करताय आणि यातून जो जिंकेल तो खेळणार आहे सिद्धी सोबत. अर्थातच जनवाद सिद्धी करवले तुम्ही देखील सज्ज राहा. दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. तुल काठेचं पहिलं षटक, पहिलाच बॉल. पहिलाच बॉल पडल्यानंतर वेगानं विकेट कीपरच्या हातामध्ये हा डॉट बॉल आलाय. डॉट बॉलला सुरुवात केली आहे अतुल काठेनं. 57 धावेचा पाठलाग करायचा. पॉवर प्लेचं पहिलं षटक रोहन पाटील तुम्ही पाहता. 30 सर्कलच्या पायेत दोन फिल्डर आहेत. एक मिड विकेटला आहेत, एक लॉंग ऑफला एक तैनात आहे आणि 30 सर्कल मध्ये एक मिड ऑनला. त्याच्यानंतर तुम्ही पाहता एक लेग स्लिपला फिल्डर आहे. विकेट कीपर त्याच्यानंतर फर्स्ट स्लिप फिल्डर देखील तैनात केला. बॅटचा टॉप एज. विकेट कीपर राहुल काटे टीपला झेल. मिल्टी विकेट पहिली महेश पाटीलची. शून्याचा भोपळा घेऊन तो चालला पवलन मध्ये. परतीचा इशारा. पहिला धक्का टीम तुम्ही पाहता आयरा 11 बुर्दुलला. महेश पाटील बॅक टू द ग्राउंड. षटकातील पुढचा बॉल टॅपिंग शॉट तुम्ही पाहिला. टॅपिंग फटका एंट्रा बॉक्स टाईपचा टॅपिंग स्ट्रोक करून तुम्ही पाहिला. या बॉलवरती धावा मिळतात त्या दोन धावेच्या बरोबरीने श्री गणेश ओपन झाला. प्रतीक कोपरकरला तुम्ही पाहताय जो तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी आला. आज लहान मुलांची देखील तुम्ही गर्दी पाहता मॅचेस, क्रिकेटच्या मॅच पाहण्यासाठी. ते देखील एन्जॉय करतात. आज सॅटरडे आहे, शाळा लवकर सुटली असावी, लगेच ते मैदानावरती पोहोचले. आज मजा आहे त्यांची. उद्या देखील संडे आहे. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस. उद्या यायला विसरू नका. स्विचिटचा प्रयत्न बीट झालेत. विकेट कीपर वेग किती आहे बघा, प्रचंड वेग आहे अतुल काठेकडे. त्याची हाईट त्याची सांगते. बॉलची लेन पहा, लाईन पहा, टप्पा पहा. मनगट ताकदीचा पूर्णपणे वापर करतो. तेज तर्रार आहे आणि हेच सांगत असताना अतुल काटेचा आणखीन एक डॉट बॉल. 57चं लक्ष जर रोवण असताना तरी हे मॅच तुम्हाला टफ फाईट पाहायला भेटेल. दोन्ही संघ तेवढ्याच दर्जेचे. 8 फीटच्या वरनं वॉर शॉट. प्रतीक कोपरकरच्या बॅट मधला एक्स्ट्रा कव्हरला वेधून पाडून सीमा पार चौकार. या चौकाराच्या बरोबरीनं स्कोरबोर्ड वरती रनसंख्या तुम्ही पाहता 6 या आकड्यावरती. फटका अप्रतिने बॉल चालला. पुन्हा एकदा कव्हर बॉडी लाईनच्या दिशेने लागोपाठचा दुसरा 4 चौकार.
हे चौकाराच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय. धाबाधाव फलकावरती तुम्ही पाहता षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड वरती रणसंख्या 10 या आकड्यावरती. धाबाधाव फलकावरती तुम्ही पाहता 10 या आकड्यावरती आणि समीकरण आता तुमच्या समोर आहे. विजयासाठी 24 बॉल 47 अजूनही करायच्या. सेकंड ओव्हरला सुरुवात होतीये. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सेकंड ओव्हर मध्ये आला. ओमकार पाटील पहिलाच बॉल स्वागत केलं. तुम्ही पाहता सुधीर पाटीलचा तडाखा. बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. या षटकाराच्या बरोबरीनं स्कोर तुम्ही पाहता 16 या आकड्यावरती. सुधीर पाटीलनं 6 ना अकाउंट खुला केला. 16 धावा स्कोर बोर्ड वरती. या षटकातील पुढचा बॉल आणखीन एक चाललाय गेलाय साईड स्क्रीनच्या समोर. हा बॉल सीमा पार लागो पाठचा. हा दुसरा षटकार. आणखीन एक उंच आणि लांब स्लॅम पाटीलने ठोकला. लागोपाठचा स्क्वेअर लेग सीमा पार. सुधीर पाटीलचा तडाखा. बिग 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 हिट षटकार. मीटिंग घेण्यास भाग पाडली टीम तुम्ही पाहता. नितला सगाला अभिजी पाटील आज बुरदुल संघामध्ये नाही आहेत. जर ते देखील मॅचला एन्जॉय करतात तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. 28 धावा धावफलकावरती. अर्धा पल्ला अजूनही पार करायचा 21 बॉल मध्ये. लाईन पाहावी लागेल. व्हाईट बॉलचा इशारा. पंचांचा अतिरिक्त धाव. 1 न स्कोर पुढे चालला. धावा धावफलकावरती 29 या आकड्यावरती. आणखीन एक उडवला. मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग. प्रॉपर स्ट्रोक. लॉंग ऑन. बॉडी लाईनच्या बाहेर. लागो पाठचा. चौथा सुधीर पाटीलचा कडक शॉट. षटकार.
पाठचा पाचवा सुधीर पाटीलची बॅटिंग आवडली असेल बुरदुलकर टाळ्या डेफिनेटली झाल्याच पाहिजेत. सुधीर पाटील नावाचं वादळ मैदानामध्ये आता गुणगुणत आहे. शेरची डरकाली या मैदानावरती सुधीर पाटील फॉर्म मध्ये तुम्ही पाहता. लागो पाठचा पाचवा लॉंग ऑफ मिड विकेट ते डाऊन द ग्राउंडचा सहा बॉल 6 षटकार पाहायला भेटतील का या क्रीडांगणामध्ये. बघा हलक्या हातानं सुधीर पाटीलला तुम्ही पाहिला आणि 2 धावा पूर्ण केलं जातात. आणि ओमकार वरती 5 बॉल 5 षटकार आले. शेवटच्या बॉल वरती त्याने सेन्सिबल क्रिकेट खेळलं. सुधीर पाटीलला माहिती आहे की 7 बॉल 7 षटकार जर मारले ओमकारला तर त्याची गोलंदाजीवरती कुठेतरी प्रभाव पडेल. आणि याचंच कारण त्यांनी मात्र डिफेंड क्रिकेट असे अनेक क्रिकेटर आहेत. शहरी क्रिकेटमध्ये देखील आपण पाहतोय 5 बॉल 5 आले त्यानंतर 6वा बॉल डिफेंड करतात की एखाद्याचं खऱ्या अर्थानं मनोबल कमी होईल असं करून दिलेलं नाही. आणि एकदा जोरदार ताल्या सुधीरची बॅटिंग आवडली असेल तर बुरदुलकर ताल्या डेफिनेटली झाल्याच पाहिजेत. आणि धावा धावपलकावरती 43. मॅच होती कुठे हारली कुठे. बॉल समीकरण 18 मध्ये 14. वरती 6 बॉल 32. 6 बॉल 6 षटकार देखील मारू शकला असता सुधीरनं पण त्यांना सेन्सिबल तुम्ही पाहिला. फक्त त्यानं हलक्या हातानं या बॉलला टॉस केलं. त्याला माहिती आहे एखाद्या गोलंदाजाचा करिअर बर्बाद होई नाही. आणि त्याचे 5 षटकार तुम्ही पाहिले. आउटस्टँडिंग बॅटिंग सुधीर पाटील लाजवाब. आज सुधीर पाटील नावाचं वादळ मैदानामध्ये आलं होतं आणि या वादळाला थांबवणं आता मात्र कठीण आहे. टीम तुम्ही पाहता निर्विकायला व नीतलासाठी बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज साहिल दरे जबरदस्त गोलंदाज आहे. तो आला बॉलिंग ट्रॅक वरती. हा फटका कुठल्या पद्धतीने डायरेक्ट हिट देखील झाला. तुम्ही पाहता बाउन्सर होता फक्त त्याला कट केला आणि रनआउटची विकेट सेकंड आली आहे. आमच्यासोबत गुणलेखेच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहता रोहन पाटील आहे ना चॉकलेट बॉय आणि मुलींचा लाडका. इन्स्टावरती त्यांच्या जा नक्कीच. मुली खूप त्याच्या फॉलोअर्स मध्ये आहेत आणि मुलींचा लाडका रोहन पाटील. खऱ्या अर्थानं तोलोजे मजकूरचा तुम्ही रोहन पाटील पाहताय. चॉकलेट बॉय म्हणून त्याची ख्याती आहे आणि मुलींचा लाडका. फॅन फॉलोइंग खूप आहे. तिकडे काय झालं तो मुलगा हसता हसता बघा रोहन गाडीवरून पडून गेला. गती कमी लेन कमी केली डॉट बॉल. बघा रोहन पाटीलचे किती फॅन फॉलोइंग बघा. गाडीवरती मुलगा बसला होता तो हसता 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 गाडी पण पडली आणि तो पण पडला. मित्र काय लागलं नाही ना तुला. ओके आहे ना. हे फनी आता काही त्याने क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थ दुपारचं सत्र आहे. मान्यवर देखील पाहता शॉट ऑन फुल केला आणखी एक सुधीर पाटीलचा बॉल चाललाय दन 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 करत सीमा पार चौकार. षटकातील पुढचा बॉल कट केला तुम्ही पाहता. या बॉलला डॉट बॉल आलाय. धावा धावपलकावरती 47. 14 बॉल 10 ची गरज. शॉट ऑफ फुल परफेक्ट सक्सेसफुल बॉल डीप स्क्वेअर लाईक सीमा रेषेच्या बाहेर.
आउट ऑफ दी पार आणि या षटकारानं धावा धावपलकावरती 50 उरले 53 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता आयरा 11 बुर्दुल टीमच्या 53 वरती स्कोर पोहोचला आणि विजयासाठी 4 धावेची गरज का बॅटिंग केली आहे तुम्ही पाहता सुधीर पाटील 50 फॉर्म मध्ये या वर्षी टच मध्ये 42 वरती खेळतो 10 बॉल 42 वरती तो देखील खेळतो का बॅटिंग चालू आहे हलक्या हातानं या बॉल त्यानं खेळून काढला एक धाव केली आहे पूर्ण जानुमान सिद्धी करवले टीमचा कॅप्टन या टॉस साठी जानुमान सिद्धी करवले टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी उपस्थित राहा 3 ओव्हरचा खेळ संपला धावा धावपलकावरती 54 विजयासाठी 12 बॉल 3 ची गरज या पांड्या बडवी ते उपस्थित आहेत जानुमान सिद्धी करवलेचे कॅप्टन पांड्या या टॉस साठी उपस्थित आहेत या तो जो जिंकेल तो जानुमान सिद्धी करवले सोबत खेळणार आहे कॅप्टन उपस्थित आहेत जानुमान श्री साई सिद्धी करवले सिद्धी करवले म्हटलं तर 2 संघ आज तुम्ही खेळताना पाहतात त्यांचं जर नाव म्हटलं तर एवढे मोठे आहेत ना एक तुम्ही पाहिली श्री गणेश आई गावदेवी सीएसके सिद्धी करवले इथे डायरेक्ट आणि फलंदाज बाद रन आउटच्या स्वरूपात तीनची गरज आहे फटका चांगला बॉल चला वेगाने बॉलच्या दिशेने फिल्डर पान अडकवण्याचा प्रयत्न विजयाचा चौकार सामना जिंकला आयरा 11 बुर्दू टीमनं हार्दिक हार्ड लक बॉईज टीम तुम्ही पाहता नीतला सगळं तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेता तुमचं अभिनंदन आणि या स्पर्धेचा तुम्हाला पुढच्या वाटचाली खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा गोलंदाजी खराब झाली त्यांना 22 खर्च केला पण बॅटिंग काय झाली 11 बॉल 42 धावेची खेळी करणारा या टीमचा कॅप्टन कूल सुधीर पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या सुधीर पाटीलला देऊयात मॅन ऑफ द मॅच कसे ट्रॉफी आणि टॉस साठी देखील या सुधीर